नमस्कार. रायगड माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. कर्जतचे रणांगण. आज आपल्यासोबत गटनेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगराध्यक्ष विद्यमान यांच्यासोबत आपण चर्चा करतोय. चर्चा करण्याचं कारण कर्जतच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि याच निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय असेल, त्यांनी नेमकी विकास काय केला आणि त्यांच्यासमोर आव्हानं कोणते आणि 10 वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने काय कामं केली असं जेव्हा विरोधक विचारतात त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार. आपण नेमकी कामं काय केली 10 वर्षामध्ये की जे विरोधक विचारतात की राष्ट्रवादीने काहीच केलं नाही? फक्त आपण सर्वप्रथम कर्जतच्या या रायगड माझाच्या आपल्या या विशेष भागामध्ये आपण मला निमंत्रित केल्याबद्दल मी रायगड माझाला मनापासून धन्यवाद देतो. या माध्यमातून मला माझ्या पक्षाची भूमिका मांडण्याची संधी या निमित्तानं मिळाली आहे. कर्जत शहराच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर मागील जवळपास 10-15 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, पूर्वीचा काँग्रेस पक्ष असेल, या पक्षाच्या माध्यमातून आदरणीय आमदार सुरेशभाऊ लाड यांच्या नेतृत्वाखाली कर्जतच्या ज्या निवडणुका झाल्या तर प्रत्येक निवडणुकीमध्ये कर्जतकर जनतेनं मोठ्या विश्वासानं आणि ताकदीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेत बसवलं आपण साऱ्यांनी बघितलं असेल. कर्जत शहर, पूर्वीचं कर्जत शहर, गेल्या 10-15 वर्षापूर्वीचं जर कर्जत शहर आपण बघितलं असेल, नगरपालिकेच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत कर्जतचं जर नगरपालिकेचं पूर्ण आपण जर का लेखाजोखा घेतला तर आपल्याला शहरामध्ये झालेला आमूलाग्र बदल हा नक्कीच दिसेल. आणि विरोधक जरी किती काही बोलत असले तरी कर्जतकर जनतेला विकासाच्या बाबतीमधला जो काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जो काही ठसा उमटवलेला आहे तो कदापि मान्य करावाच लागेल. अमान्य करता त्यांना येणारच नाही. आपण बघत असाल की कर्जतच्या सर्वच भागातले मग रस्ते असतील, वीज असेल किंवा पाणी पुरवठा असेल, या ज्या जनतेला लागणारा दैनंदिन ज्या सुविधा आहेत त्या देण्यासाठी नगर परिषद प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी पावलं उचललीत आणि योग्य प्रमाणात लोकांना, नागरिकांना त्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला. पण मार्केटिंग ज्या पद्धतीने करायला पाहिजे होतं ते करता आलं नाही वाटतं राष्ट्रवादी, तुम्हाला असं वाटतं का? नक्कीच मार्केटिंग सतत विरोधक विचारतात की काय कामं केली तुम्ही 10 वर्षामध्ये. नक्कीच विरोधकांना निवडणुकीच्या तोंडावरती काहीतरी मुद्दा हवा असतो. उगाचच काहीतरी मार्केटिंग करायचं आणि प्रसिद्ध जोतामध्ये राहायचं हे तंत्र माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता जो लोकांशी रोजचा निगडीत असतो तो थोडासा या बाबतीमध्ये मागे असतो. कारण उगाचच काहीतरी जरूर प्रसिद्धी द्यावी परंतु केवळ आपलाच कुठेतरी उदो व्हावा ह्या दृष्टिकोनातनं प्रसिद्धीला मग कुठेतरी बळी पाडायचं, त्या मताचा कार्यकर्ता मी नाही आहे. आपण कामं करत असताना सर्वसामान्य नागरिकाला त्या नगर परिषदेच्या प्रशासनाकडनं कोणत्याही प्रकारची अडीअडचण आली तर पूर्ण वेळ त्या ठिकाणी नगर परिषद प्रशासनामध्ये मग माझ्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये असेल, नंतरच्या आता विद्यमान नगराध्यक्ष रजनताई गायकवाड असतील त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये असेल, कोणताही नागरिक असेल, कोणत्याही विभागातली नागरिक असतील किंवा लोक असतील, त्यांना त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सारेजण त्या ठिकाणी तत्पर असायचो. कोणत्याही बाबतीमध्ये कधी अडचण त्यांना होऊ दिली नाही. आणि असं असताना लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच आग्रहक्रम दिलेला आहे. म्हणजे विरोधी पक्षाकडे विकासाचे मुद्दे नाही असं आपल्याला वाटतं का? या नक्कीच विरोधकांना आजच्या घडीला नगर परिषदेच्या तोंडावरती कोणता असा ठळक मुद्दा नाही आहे जेणेकरून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कुठेतरी अडचणीत आणू शकतील. कारण आपण बघतोय की मागच्या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजवटीमध्ये आदरणीय तटकरे साहेब पालकमंत्री असताना आमदार सुरेशभाऊ लाड यांच्या माध्यमातून शहरासाठी मोठा कोट्यावधी रुपयांचा विकास निधी उपलब्ध व्हायचा. परंतु मागच्या या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये भाजप असल्यामुळे निधी येऊ शकला नाही. शिवसेना भाजपच्या सरकारच्या कालावधीमध्ये आणि विशेषतः प्रकाश मेहता हे पालकमंत्री असताना जो काही मग जिल्हा नियोजन असेल किंवा शासनाकडनं जिल्हाधिकाऱ्यांकडे होणारा जो निधी असतो तो नगर परिषदेपर्यंत पोहोचवण्यामध्ये शासनाकडनंच अनेक अडचणी उत्पन्न झाल्या. आणि पालकमंत्री आपण बघत असाल की पालकमंत्र्यांचं अस्तित्व 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, या केवळ दोन राष्ट्रीय दिनालाच ते पालकमंत्री आपल्या जिल्ह्यात यायचे. कधीही पालकमंत्र्यांचा आपल्या जिल्ह्याशी तसा संबंध नव्हता आणि त्याचा सारा परिणाम या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगर परिषदांवरती झालेला आपण साऱ्यांनी बघितला असेल. म्हणजे शिवसेना भाजपची सत्ता असल्यामुळे, कर्जत नगर परिषद राष्ट्रवादी सत्ता असल्यामुळे तो अन्याय तुमच्यावर झाला. नक्कीच मला तसंच म्हणायचं की तो निधी आणण्यासंदर्भामध्ये सुद्धा आम्ही कधी असं कुठली राजकीय भूमिका घेतली नाही. शहराचा विकास व्हावा जेणेकरून सत्ताधारी भाजप शिवसेनेच्या माध्यमातून जर तो विकास झाला, कोणत्याही प्रभागामध्ये कोणत्या भागात विकास झाला त्या विकासाच्या आड आम्ही सत्ताधारी म्हणून कधीच आड आलो नाही. कारण कर्जतकर जनतेला विकास हवा आहे. विकासाच्या बाबतीमध्ये कधीही आमची भूमिका अशी अडवण्याची नव्हती. मग कोणत्याही बाबतीमध्ये आम्ही कधीच त्या पद्धतीमध्ये आम्ही विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना कधीही आम्ही अडचण निर्माण केली नाही. शहराचा विकास व्हावा ही
प्रमुख भूमिका आणि निवडणूक प्रामाणिक विकासाच्या मुद्द्यावर तुमची असणार हे स्पष्ट झालेलं आहे. अगदी नक्की. पेण अर्बन बँकेचा यावेळेला मुद्दा गाजणार का असं वाटतं का आपल्याला या इलेक्शनमध्ये? पेण अर्बन बँकेच्या संदर्भामध्ये आपल्याला आपण मुद्दा काढलात म्हणून मला या ठिकाणी आवर्जूनपणाचं सांगायचं वाटतं. मागच्या निवडणुकीमध्ये कर्जतच्या प्रभागामध्ये जो बाजारपेठेतला जो प्रमुख भाग आहे त्या निवडणुकीच्या प्रभागामध्ये पेण अर्बन बँकेच्या मुद्द्यावरती विरोधकांनी घाणेरडं राजकारण खेळून आमच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांना अडचणीत आणण्याचं काम केलं आणि त्याचा फटका आम्हाला 4ही नगरसेवक त्या प्रभागामध्ये पराभूत झाले. याचं मूळ कारण पेण अर्बन बँकेसंदर्भात जे जनतेशी त्यांनी केली दिशाभूल. पेण अर्बन बँकेच्या संदर्भामध्ये आपण बघत असाल गेल्या बँक बंद झाल्यापासून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या त्या पक्षप्रवेश मुख्यमंत्री महोदयांच्याकडे तो प्रश्न अधांतरित आहे. पेण अर्बन बँकेचे सर्व सभासद वेगवेगळ्या संघर्ष समितीच्या माध्यमातून एकरूप होऊन त्यांचा संघर्ष सुरू आहे. परंतु पेण अर्बन बँकेच्या संदर्भामध्ये आपण बघत असाल 7-8 वर्षाच्या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचं ठळक सरकारला त्या संदर्भामध्ये पाऊल उचलता आलं नाही आणि आजही तो प्रश्न प्रलंबित आहे. आणि त्याच्यात दुर्दैवाची गोष्ट अशी, ज्या पेण अर्बन बँकेचा जो मोठा घोटाळा झाला त्या घोटाळ्यातला 2 नंबरचा जो आरोपी आहे पेण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे, या संतोष शृंगारपुरेंना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतःच्या दालनामध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश दिला आणि त्यांनाच नगराध्यक्षपदाची थेट पेण नगर परिषदेची उमेदवारी दिली. जर का पेण अर्बन बँकेतल्या मोठ्या घोटाळा जिथं जनतेला सर्वसामान्य जनतेला उद्ध्वस्त केलं, आम कर्जतकरांना उद्ध्वस्त केलं, त्याच्यातील प्रमुख आरोपींना जर का तुम्ही पक्षामध्ये घेऊन त्याचा सन्मान करणार असाल आणि तुम्ही जर का त्याला एक आत्मसन्मान त्यांचा वाढवणार असाल तर यातनं तुम्ही काय साध्य करता? हे तुम्ही जे काही खातेदार आहेत या साऱ्या खातेदारांची नागरिकांची तुम्ही केली भाजप शिवसेना सरकारने केली ही प्रतारणा आहे असंच मी म्हणेल. मला सांगा, तुम्हाला मित्रपक्षांची गरज का? 10 वर्ष तुम्ही म्हटलं विकास केला, मग इतर मित्रपक्षांना घेण्याची गरज का पडली तुम्हाला? नक्कीच आपलं म्हणणं या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. मागील ज्या निवडणुका आहेत त्या शिवसेना भाजप RPI युतीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं स्वबळावर लढवल्या. पूर्वीच्या कालावधीमध्ये प्रभागातून निवडणूक व्हायची, प्रभागातून निवडून जे नगरसेवक त्यातून मग नगराध्यक्षाची निवड व्हायची. परंतु आत्ताची ही निवडणूक थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक होते आणि थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये अनेक प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वतःची ताकद असताना सुद्धा अनेक आमचे सहकारी मित्रपक्ष, मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, बसपा असेल, SRP असेल, या साऱ्या तिन्ही पक्षांनी आमच्याबरोबर चर्चा करून कर्जतच्या विकासामध्ये जो काही त्यांना दिसलेला एक बदल दिसलेला आहे, विशेषतः राजसाहेब ठाकरे कर्जतला आल्या असताना मागच्या त्यांच्या पक्षाच्या दौऱ्यामध्ये त्यांनी कर्जतच्या शहराबद्दल एक शहरामध्ये फेरफटका मारत असताना राजसाहेबांनी शहराच्या पूर्ण नियोजनाचं एक कौतुक केलं. एक स्वच्छता असेल, सगळ्याच गोष्टी असेल, दिवाबत्ती असेल, रात्रीची विद्युत रोषणाई असेल, या साऱ्या गोष्टींचं राजसाहेबांनी जाहीरपणानं कौतुक केलं. कदाचित त्या बाबतीमध्ये त्यांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना तशा सूचना आल्या असतील आणि मग तो पक्ष आमच्याबरोबर सहभागी झाला. बसपच्या बाबतीमध्ये ज्या काही राखीव जागा आहेत त्या संदर्भामध्ये आमचं एक अतिशय चांगला असा कॅन्डिडेट आम्ही प्राध्यापक रुपेश डोळस जे प्राध्यापक म्हणून आणि त्यांचा अतिशय मोठा संपर्क मुलांच्या या क्लासेसमधनं कर्जतकरांशी आहे आणि त्यांची कर्जतच्या शहरामध्ये सुद्धा बऱ्यापैकी चांगली ताकद आहे. नक्कीच ते चांगली लढत देऊ शकतात असा एक चांगला सुशिक्षित आम्ही उमेदवार त्या रूपाने दिला. त्याचप्रमाणे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे आमचे सहकारी रायगड जिल्ह्याचे जे काही अध्यक्ष आहेत उत्तमभाई जाधव यांच्या पत्नी अनिता जाधव यांना आपण गुंडगे प्रभागातून गुंडगे 9 प्रभागातून आपण उमेदवारी दिली. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षानं मागच्या विधानसभेच्या निवडणुकीपासून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय रमेशदादा साळवी साहेब यांच्या नेतृत्वाखाली अजितदादा पवार असतील, सन्माननीय पवार साहेब असतील, या साऱ्यांच्या बरोबर चर्चा करून स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष हा आमच्या सोबत पहिल्यापासून असल्यामुळे आम्ही त्यांनाही सोबत घेतलं. अशा प्रकारे मित्रपक्ष एकत्रित आल्यामुळं समविचारी पक्ष त्यांना ती आमची विचारधारा पटली आणि कर्जतच्या विकासाचं त्यांना महत्त्व त्यांना पटलं. पुढे कर्जत जे काही अजून आमूलाग्र पद्धतीने बदलणार आहे त्या कर्जतच्या विकासामध्ये या सहकारी पक्षांची भूमिका ही अतिशय निर्णायक असेल. मला सांगा, घराणशाहीचा हा मुद्दा असतो, म्हणजे शरद लाड झाले, प्रतीक्षा लाड झाले, आता राजेश लाड, तिन्ही उमेदवार आहेत. लोक म्हणतात घराणशाही लाडांशिवाय दुसरं आहेच काय? नक्कीच आपण गेल्या अनेक दिवसापासूनचा हा मुद्दा आपण सगळ्याच मग प्रेस कॉन्फरन्स असेल, विरोधी पक्षाची काही साऱ्या बाबतीमध्ये कुठेतरी त्या बाबतीमध्ये मुद्दामून केला जातो. परंतु मला या ठिकाणी आपल्याला नम्रपणानं सांगावंसं वाटतं, कोणताही माणूस घराणेशाहीच्या बाबतीमध्ये असा घराणेशाही लादण्याचा प्रयत्न करत नसतो. आमदार सुरेश भाऊ लाड यांची कार्यपद्धती तर आपल्या सर्वांनाच मान्य असेल. म्हणजे मी माझं उदाहरण देईल, राजकारणामध्ये मी वयाच्या 20व्या वर्षापासून राजकारणामध्ये सक्रिय झाल्यापासून
मला नगरसेवक व्हायला जवळजवळ 40-42 वर्ष लागली. मागच्या पहिल्या निवडणुकीमध्ये, सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मी दुसऱ्या प्रभागातनं मला निवडणूक लढवून त्या ठिकाणी नगर परिषदेमध्ये मला प्रवेश करावा लागला. मला निवडणूक जर काय मला उमेदवारी द्यायची असते किंवा माझा जर घराणेशाहीच्या दृष्टीनं माझा जर प्रवेश आदरणीय आमदार साहेबांना करायचा असता तर मला कदाचित वयाच्या 22व्या-23व्या वर्षीसुद्धा आमच्या दैवली प्रभागातनं मला उमेदवार देऊन नगरसेवक करू शकले असते, माझा राजकारणातला प्रवेश करू शकले असते. परंतु राजकारणात तुम्ही जरूर घरातले सदस्य असाल तरीसुद्धा तुम्ही सर्वसामान्य जनतेच्या बरोबर एकरूप व्हा. सर्वसामान्य जनतेची जी काही सेवा करायची असते ती सेवा करा. मग तुम्ही त्यातून राजकारणामध्ये जर का लोकांचं म्हणणं असेल तर तुम्ही राजकारणात हा भाऊंचा नेहमीचाच संकल्प असतो आणि त्या पद्धतीनं भाऊंनी नेहमीच आम्हाला त्या ठिकाणी प्रोत्साहित केले. उरला प्रश्न आत्ताच्या प्रतीक्षा लाड यांच्या उमेदवाराच्या संदर्भामधला, तर आपल्याला कल्पना असेल की सर्वसाधारण महिला या जागेसाठी ज्यावेळेस थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली, प्रतीक्षा लाड या नुकतेच त्यांनी आता ॲडव्होकेट म्हणजे कायद्याची परीक्षा चांगल्या पद्धतीने पास झाल्यात आणि आत्ता जस्ट त्या पास आऊट झाल्या. राष्ट्रवादी युवती संघटनेच्या माध्यमातून आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लेखी वाचवा लेखी शिकवा ही जी काही संकल्पना आणली तसे त्या युवतींच्या माध्यमातून संघटनात्मक ताकद वाढवण्याच्या दृष्टीनं आदरणीय पवारसाहेबांची विचारधारा आत्मसात करण्यासाठी आदरणीय सुप्रियाताई सुळेंनी युवतींना पक्षाच्या मुख्य प्रवाहात आणलं. आणि आपण जाणता असाल की सर्वच राजकीय पक्षांपेक्षा महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी युवती संघटना ही मोठ्या प्रमाणामध्ये काम करत असतात आणि तशा या राष्ट्रवादी युवती संघटनेमधनं अनेक नेतृत्व उदयास आले. मग आपल्या आदित्यताई तटकरे असतील किंवा अनेक माणिक जगतापांचे अनेक कार्यकर्ते असतील ज्या युवतीमधनं पुढे आल्या. आणि प्रतीक्षा लाड या सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती म्हणून युवती संघट म्हणून कर्जत खालापूरच्या काम करतात. मग त्यांच्या काम करण्याच्या संदर्भात मुद्द्याबरोबर आपण असं म्हणजे कामाच्या जोरावर निवडून दिलं पाहिजे लोकांनी, म्हणजे घराणशाही नको. नक्की राष्ट्रवादी युवती संघटनेच्या माध्यमातून मग मातरांच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन असेल त्या आंदोलनामध्ये पूर्णपणानं झोकून देऊन प्रतीक्षानं काम केलं आपण साऱ्यांनी बघितलं असेल. त्यानंतर पक्षाच्या महिलांच्या बाबतीतले जे कार्यक्रम असतात जे काही बाबा मग महिला मंडळाच्या संदर्भामधले वेगवेगळे उपक्रम पक्षाच्या वतीने राबवले जातात त्या साऱ्या उपक्रमांचं आयोजन प्रतीक्षा स्वतः करत असते. अशा वेगवेगळ्या माध्यमातून ती सर्वसामान्यांशी जवळीकता त्याची निर्माण झाली आणि सर्वसाधारण महिला ह्या कॅन्डिडेट असल्यामुळं हा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी रिझर्व्ह असल्यामुळे आपसुकपणानं तिला सर्वानुमते पक्षाच्या व्यासपीठावरती आदरणीय तटकरे साहेबांनी सुरुवातीला सर्व आमच्या शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना एकत्रित बोलवल्यानंतर विचारणा केल्यानंतर प्रत्येकाची मतं आजमावून घेतल्यानंतर सर्वानुमते कोणीही त्या ठिकाणी बाबा मला उमेदवारी पाहिजे किंवा माझ्या घरातल्या महिला सदस्याला उमेदवारी पाहिजे असं न सांगता सर्वार्थानं मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा लागेल माननीय भगवान शेठ भोईर यांचा. महाराष्ट्र प्रदेशचे प्रतिनिधी भगवान शेठ भोईर यांनी भाऊंची इच्छा सुरेश लाडांचं नाव सुचवलं, त्यांचं प्रतीक्षाचं नाव भगवान शेठ यांनी सुचवलं आणि त्या माध्यमातून मग प्रतीक्षाची उमेदवारी सर्वानुमते जाहीर झाली. मला सांगा, तुमच्या विरोधामध्ये शहरामध्ये माजी विरोधी पक्ष नेते आणि तुम्ही माजी नगराध्यक्ष अशी थेट लढत आहे, काय सांगा या थेट लढतीबद्दल? नक्कीच माझ्या दृष्टीनं तो प्रभाग नवीन असेल परंतु कर्जतकर जनता मला अतिशय जवळून ओळखते. व्यापारी वर्ग असेल, सर्व समाज असेल, मुस्लिम समाज असेल, गुजराती समाज असेल, ब्राह्मण समाज असेल किंवा इतर मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, सर्व समाजामध्ये माझा मोठा मित्रपरिवार आहे. कॉलेज विद्यार्थी दशेपासून माझा अनेक मित्रपरिवार त्या बाजारपेठेमध्ये बाजारपेठेमध्ये असल्यामुळे माझं रोजचं त्यांच्याशी अतिशय जवळचं एक ऋणानुबंध राजकारणाच्या पलीकडचे आहेत. राजकीय दृष्ट्या कधी आम्ही एकमेकांशी जवळीकता साधली नाही आणि माझं स्वतःचंच तत्व आहे. मी मागच्या दैवलीच्या प्रभागातून निवडून आलो. निवडणुकीपुरता राजकारण करायचं हे सूत्र आदरणीय पवार आदरणीय आमदार भाऊंच्या पासून ते आजपर्यंत मी तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करतो. निवडणूक येतात त्यापुरता महिना दीड महिन्याचा जे कालावधी असतो जे काही चालू असतं त्या निवडणुकीपुरतं राजकारण करायचं. निवडणुकीनंतर 5 वर्ष पूर्णतः राजकारण विरहित शहर हे व्हायचं आणि आपल्या प्रभागामध्ये कधी कोणत्याही कार्यकर्त्याला माझ्या पक्षात ये किंवा माझ्या पक्षाशी तू बाबा झेंडे हातात घे कोणाला फोर्स नसतो. मित्रत्वाच्या संबंधाने आपले ऋणानुबंध वाढत असतात. आता ही कामं करायची राहून गेले किंवा ही माझ्या समोर कामं अशी कोणती कामं तुमच्या मनामध्ये किंवा शहरामध्ये किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडे? नक्कीच मला या संदर्भामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा असं वाटेल. मागच्या संपूर्ण कालावधीमध्ये रस्ते किंवा इतर सर्व सुविधा देत असताना कर्जत शहराला असलेली वाहतुकीची समस्या या वाहतुकीच्या समस्येच्या बाबतीमध्ये योग्य त्याच्यावरती उपाययोजना करणं गरजेचं आहे. कर्जत शहरामध्ये नगर परिषदेची मालकीची अशी स्वतंत्र जागा नाही आहे. जागा ज्या आहेत त्या थोड्याशा आउटसाईडला आहेत. मग शनी मंदिरचा भाग असेल किंवा आमराईच्या भागामध्ये असेल त्या भागामध्ये ती जागा आहे. त्या ठिकाणी येणारा ग्रामीण भागातून येणारा जो काही आपला नागरिक आहे, ग्रामीण भागातून बाजारपेठेच्या निमित्ताने येणारा वर्ग आहे, शहरातला वर्ग आहे,
तो इतक्या लांब गाडी आपली पार्क करून तो शहरामध्ये यायला तयार नसतो. कुठेतरी आपल्याला मग त्या ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्याच्या दृष्टीनं आमचं पहिलं पाऊल असेल आणि तो प्रयत्न आम्ही पहिला नदी संवर्धनाचा जो प्रश्न आहे तुम्ही तो हाती घेतला त्याबद्दल नेमकी काय सांगाल? नक्कीच कर्जत शहराला आपण बघितलं असेल की उल्हास नदीच्या शहराच्या लागूनच उल्हास नदीचा प्रवाह गेलेला दिसतो. पायपूल वजा बंधारा बांधल्यानंतर त्या ठिकाणी पाणी अडलं जातं, परंतु त्या पायपूल वजा बंधाऱ्यावरती सुद्धा परमनंट स्वरूपाचं चेन कप्पीचा असं एक त्याला ती झाकडा असावी या दृष्टीने सुद्धा आमचा प्रयत्न आहे. हा केटी टाईप कोल्हापूर टाईपचा बंधारा असल्यामुळं त्याच्यावरती पाटबंधारे खात्यानं जे काही टेक्निकली त्यांना करता येईल तेवढं ती व्यवस्था केली, परंतु तो खर्चही नगर परिषदेला कधी कधी परवडत नाही. त्या पावसाळ्यापूर्वी त्या प्लेट काढायच्या, पुन्हा त्या गणपती विसर्जनापूर्वी त्या प्लेट घालायच्या, त्याच्यामध्ये नगर परिषदेचा खर्चही वाढतो. ते कुठेतरी कमी करण्याच्या दृष्टीनं आपण त्या संदर्भात सुद्धा प्रयत्नशील आहोत. दुसरा प्रश्न, कर्जत शहराच्या लागून असलेला जी काही घरं आहेत त्यांचा सर्व प्रवाह नदीमध्ये असतो. तो प्रवाह कुठेतरी त्या ठिकाणी STP लाईन उभारून त्या ठिकाणी कुठेतरी असं ते त्या ठिकाणचं केंद्र निर्माण करून त्या कोपऱ्यात त्याची नदीमध्ये त्याच्या पाण्यावरती प्रक्रिया करून ते पाणी मग अतिशय स्वच्छ होऊन मग नदीमध्ये सोडण्यात येईल या संदर्भामध्ये सुद्धा आमचं त्या ठिकाणी पहिला प्रयत्न असेल. मला शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, प्रचाराची दिशा आणि भूमिका हे शेवटच्या आठवड्यामध्ये कशी असेल साधारणपणे? आपण बघितलं असेल की 9 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटचे दिवस होती. 10 तारखेला छाननी झाल्यानंतर राज्यामध्ये शिवसेना भाजप सरकारच्या विरोधामध्ये निघालेली परिवर्तन यात्रा, जिचं छत्रपती शिवरायांच्या रायगडावरती त्या ठिकाणी समाधीला दर्शन घेऊन सर्व प्रदेशाध्यक्ष असतील, राष्ट्रीय सरचिटणीस असतील, पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते असतील, या साऱ्यांनी महाडपासून सुरू केलेली ती यात्रा परिवर्तन निर्धार यात्रा ही विरोधकांचंच म्हणणं नाही, परिवर्तन आम्ही करणार ना कर्जत शहरामध्ये. हे परिवर्तन आम्ही राज्य शासन बदलण्यासाठी आणि केंद्र शासन बदलण्यासाठी परिवर्तन यात्रा आहे. ती विरोधकांनी कदाचित चुकीचा अर्थ त्या यात्रेचा घेतला असेल. कदाचित राज्यातील मोठ्या संख्येचे मोठ्या ताकदीचे नेते एका 24 तासाच्या कालावधीमध्ये शहरामध्ये आल्यानंतर आदरणीय आमदार सुरेश भाऊ लाड यांच्याविषयी प्रत्येक नेत्याने व्यक्त केलेलं, त्यांच्याविषयी केलेलं आत्मीयता, हे सुरेश भाऊ लाड यांच्या संदर्भातली एक त्यांच्याविषयी असणारी पक्षाची भूमिका अनेक नेत्यांनी मान्य केल्यानंतर कदाचित विरोधकांना त्याची पोटदुखी झाली असेल. त्या सभेने तुम्हाला शहरामध्ये त्याचा फायदा होईल असं वाटतंय? नक्कीच त्याचा मोठा फायदा आम्हाला शहरामध्ये होईल. 11 तारखेला आम्ही ती सभा घेतल्यानंतर मोठ्या संख्येनं शहरातील नागरिक प्रचंड संख्येनं त्या ठिकाणी एक दिवसाच्या निमंत्रणावरती जमले आणि मोठी सभा त्या ठिकाणी झाली आणि अनेक मोठ्या दिग्गज वक्त्यांचे विचार त्या ठिकाणी सभेला ऐकायला मिळाले. कर्जत शहरामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या समस्या असतील किंवा ज्या कुठल्या गोष्टी असतात त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं आपण विरोधकांना बोलण्याचं जास्त कोणत्या गोष्टी नसल्यामुळे ते आता अशा परिवर्तन यात्रेचा कुठेतरी चुकीचा उल्लेख करतात आणि मग जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. आधुनिक टेक्नॉलॉजी काय तुम्ही प्रचारामध्ये अवलंब करणार आहात ते एक शेवटचं जाता मला सांगून टाका. नक्कीच या ठिकाणी मला सांगायचं वाटलं की सोशल मीडियाच्या माध्यमातून आधुनिक जे काही प्रचार यंत्रणा, हायटेक प्रचार यंत्रणा राबवायची असते ती राबवण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेल्या 1-2 महिन्यापासून प्रयत्नशील आहे आणि मला खात्री आहे की कर्जत शहराचे सुज्ञ नागरिक या ठिकाणी विचारधारा, चांगली वैचारिक विचारधारा त्यांना असल्यामुळे आदरणीय सुरेश भाऊ लाड यांच्या संदर्भामध्ये त्यांना असलेला विश्वास गेल्या 15-20 वर्षामध्ये मग कोणताही व्यापारी वर्ग असेल, सर्वसामान्य जनता असेल, कोणत्याही नागरिकाला कधीही कोणत्याही प्रकारचा त्रास न झाल्यामुळं नागरिकांचा मोठा विश्वास आदरणीय सुरेश भाऊ लाड यांच्यावरती आहे. आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली माझ्यासारखा कार्यकर्ता शहरामध्ये काम करत असताना 5 वर्षामध्ये जनतेचा मिळवलेला विश्वास हेच आमच्या विजयाचं यश असे गमक असेल, हेच मला आत्मविश्वासाने सांगावं असं वाटतं. रायगड माझ्याच्या मुलाखतीमध्ये कर्जतच्या रणांगणामध्ये गटनेते राजेश लाड यांनी आपण ही निवडणूक कर्जतच्या विकासावर निवडणूक लढवत असून आणि विरोधकांकडे कोणतेच मुद्दे नाही असं त्यांनी या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलेलं आहे. आपण रायगड माझामध्ये प्रत्येक भाग रणांगणामध्ये वेगवेगळ्या विषयावरून चर्चा करणार आहात. पाहत राहा रायगड माझा.